मनीषा किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत मऊ लुसलुसीत चपातीचे सिक्रेट शेअर। तर तुमची चपाती दिवसभर मऊ राहण्यासाठी एकदम सोप्या 2 ट्रिक आहे, त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे। पीठ कसं भिजवायचं, चपाती कशी लाटायची आणि ती दिवसभर चपाती मऊ कशी राहील याच्या ट्रिक आहे। तर पाहूया आपण पीठ कसं भिजवले। चला तर मग। मऊ लुसलुसीत आणि टम्म फुगणारी जर चपाती तुम्हाला बनवायची तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने पीठ मळून पहा। तुमची सुद्धा चपाती अशी टम्म फुगेल आणि दिवसभर ती मऊ राहील। चपाती मऊ होण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला बारीक चाळणीने पीठ चाळून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं, पिठामध्ये काही कचरा असेल तर तोही निघून जातो, कोंडा बाजूला होतो आणि आपलं पीठ हे एकदम मऊसूद राहतं। आता यासाठी आपल्याला जे पीठ मळायला पाणी घ्यायचे ते थोडंसं कोमट करून घ्यायचे। ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे। यामुळे आपली चपातीचं जे पीठ आहे ते एकदम मुलायम बनतं आणि चपाती आपली मऊसूद होते। तर पीठ भिजवताना ते कसं भिजवलं पाहिजे, पाणी थोडं थोडं घालायचं आणि पीठ जास्त पातळ न करता घट्टसर गोळा त्याचा तयार करायचा आहे आपल्याला। तर आता मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजून घेत आहे। तर सध्या मी एकच हाताने तुम्हाला दाखवते, कारण मी दुसऱ्या हातात मोबाईलही पकडलेला आहे। तुम्ही दोन्ही हाताचा वापर करू शकता। तर या पद्धतीने आता आपल्याला थोडं थोडं करून असा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। आता व्यवस्थित पीठ आपण मिळून घेतलं, आपला गोळा तयार झाला की थोडं पीठ दोन्ही हातांनी चांगला मसाज करून मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपला गोळा तयार झाला पाहिजे। यानंतर 10 ते 15 मिनिट असाच गोळा आपल्याला झाकून ठेवायचा आहे। आता सिक्रेट मऊ चपाती होण्यासाठी आपण जे पाणी मळायला घेतलं होतं त्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचे। हेही आवर्जून करा। त्यानंतर 15-20 मिनिटांनी पीठ भिजून झालं की त्यावर थोडंसं तेल घ्यायचे आणि पीठ पुन्हा एकदा चांगलं मेहनतीने मळून घ्यायचं। आता आपलं परफेक्ट पीठ तयार झाल्याच्या नंतर चपाती करायला घ्यायची। पीठ मळताना घट्ट मळायचं, नंतर ते आपोआप थोडंसं सैल पडतं, त्यानंतर ते मऊ करून घ्यायचं। आता एक आपल्याला ज्याप्रमाणे चपाती लाटायची त्याप्रमाणे उंडा घ्यायचा आहे, चपाती लाटून घ्यायची, त्यावर तेल लावायचे, थोडंसं पीठ टाकून पहिला फोल्ड करायचा, दुसरा फोल्ड करायचा आणि या पद्धतीने उंडा बनवून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला चपाती लाटून घ्यायची। तर मी कशा पद्धतीने चपाती लाटली आहे ते तुम्ही पहा। पहिल्या मी ज्या त्रिकोण होते त्याला गोलाकार देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मग गोलगरगरीत चपाती आपण लाटून घेतली। तर या पद्धतीने तुम्ही चपाती लाटायची आहे। याला घडीची चपाती म्हणतात। 4 लेयरची चपाती बनली जाते ही। आणि जर तुम्हाला ही पद्धत अवघड वाटत असेल तर तुम्ही 2 घडीची सुद्धा चपाती करू शकता। तर मी दुसरी चपाती तुम्हाला त्या पद्धतीची करून दाखवते। या पद्धतीने आता आपली पूर्ण चपाती लाटून झालेली आहे। आता आपण चपाती कशी भाजायची ते पाहूया। तवा छान गरम झाला की त्यावरती चपाती घालायची आणि तिला लगेच उलटून घ्यायचे। आता थोडीशी आपली अशी चपाती फुगायला लागली की परत एकदा पलटी मारायची आणि मग चपाती आपली फुगायला चालू होते। त्यानंतर पलटी केलं की खालची बाजू आपली पूर्ण सेकलेली असते, तिला तेल लावून घ्यायचे आणि दुसरी बाजूला सुद्धा तेल लावायचे आणि चपातीला फोल्ड करून चपाती आपल्याला डब्यामध्ये ठेवायची। या पद्धतीने जर तुम्ही चपाती केली तर तुमची चपाती छान फुगतेही आणि दिवसभर मऊसुद्धा राहते आणि याला खूप छान अशा लेयरसुद्धा पडल्या जातात। इथे तुम्ही चपाती भाजताना कपड्याचा सुद्धा वापर करू शकता। कपड्याने जेव्हा आपण चपाती व्यवस्थित दाबून घेतो, कधी कधी एका साईडने हवा निघली जाते, मग चपाती पटकन फुगत नाही। अशा वेळेस आपण तिला थोडा दाब दिला
की ती चपाती टम्म फुगते. आता दुसऱ्या पद्धतीचा या पद्धतीने तुम्ही उंडा करू शकता. लंबाकृती लाटी लाटून घ्यायची, त्याला मध्ये फोल्ड करायचा, त्याला तेल आणि थोडंसं पीठ लावायचं आणि आपण हलक्या हाताने चपाती लाटायची. फार प्रेस करायचं नाही. खूप जर दाबून लाटली तरी पण मग तुमची चपाती फुगत नाही. आता तवा आपला भरपूर तापलेला आहे, त्यामुळे लगेच पटकन तव्यावर हे होतं. आणि हा तवा कसा थोडा अल्युमिनियमचा आणि थोडासा खराब झालेला आहे, त्यामुळे त्याचेही डाग खरं तर चपातीवर येतात. तुमचा तवा जर एकदम क्लीन असेल तर हे डागसुद्धा चपातीवर येणार नाही. पण इथे तवा महत्त्वाचा नाही आहे, तुम्हाला मी जी चपातीची रेसिपी सांगत आहे ती महत्त्वाची आहे. तर अशा पद्धतीने मी सगळ्या चपात्या करून घेतलेल्या आहे आणि आपल्या चपात्या अशा मस्त टम्म फुगलेल्या आहेत सगळ्या आणि अगदी मऊ लुसलुशीत चपात्या झालेल्या आहेत. तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही त्या करू शकता. तुम्ही 2 फोल्डची करू शकता किंवा एका फोल्डची चपाती करू शकता. मुलींना स्टार्टला चपाती करताना जर 2 फोल्डची अवघड वाटत असेल तर त्यांनी 1 फोल्डची चपाती करून पहा आणि ती चांगली जमल्यावर तुम्ही 2 फोल्डची चपाती करा. म्हणजे हळूहळू तुमच्या चपात्याही छान होतील आणि तुम्हाला चांगला सरावही होईल. तर या पद्धतीने अगदी 9 शिक्क्यांनी जरी चपाती केली तरी तुमची चपाती छान मऊसूद होणार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते, 2 घडीवाली पद्धत सोपी वाटते की एका फोल्डवाली पद्धत सोपी वाटली तेही मला कमेंट करून सांगायचे. तर अशा पद्धतीने आपल्या टम्म फुगणाऱ्या चपात्या आता मी सगळ्या करून घेते. असंच आपण छान नवीन नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया आणि मी तुम्हाला एक चपाती तोडून दाखवते की आपल्या चपात्या कशा झाल्यात त्या आणि किती मऊ झाली आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. हे पाहू शकता त्याचे किती छान लेयर आलेले आहे आतमध्ये, एकदम मस्त पापुद्रा आलेला आहे चपातीला आणि ही चपाती अगदी रात्रीपर्यंत मऊ राहते. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.